पण जेव्हा तुमचा परतीचा प्रवास चालू होईल समाधीला नतमस्तक होऊन, तेव्हा समाधी आणि मंदिराच्या मध्ये एक छोटा गेट आहे. गेटच्या 2 नंबर एका पायरीवर लावलेली मोठ्या अक्षरामध्ये की सेवेचे ठाई तत्पर हिरोज इंदुरकर. जेव्हा डोंगर जिंकला मोरेखंड महाराजांनी आणि पूर्ण 1200 एकराचं वनकम त्यांच्याकडे सोपवलं, मग तेव्हा इथं बांधायचं काय ठरलेलं होतं? आपण पहिल्याला वाल्ली किल्ला, बाजारपेठ, मंदिर, तलाव, हौद आणि सर्वांसाठी निवासस्थान. हिरोजीने गटाचं बांधकाम चालू केलं. या किल्ल्याचं बांधकाम चालू असताना दिलेला पैसा त्या मोहरा अपुऱ्या पडू लागले. त्यांच्या लक्षात आलं राजे इथं नाहीये, पैसा कमी पडतोय, राजे येण्याआधी पण राजधानी पूर्ण करायची. हिरोजीने कुठला विचार न करता स्वतःचा वाडा, जमीन, सगळी प्रॉपर्टी विकली. जेवढा पैसा जमला ते घेऊन आले आणि आलेल्या पैशातून राजधानी तयार केली. ही जेव्हा बातमी राजांपर्यंत पोहोचली, मागा हिरोजी आमच्याकडनं काही इनाम हवंय. नाही राजा, मी कुठल्या बक्षीसाठी ते गाड्याचं बांधकाम नाही केलं. नाही हिरोजी, आमच्याकडे तुम्हाला काही ना काहीतरी घ्यावं लागेल. राजा माझी बक्षीस म्हणजे वेळी मी तुमच्याकडे मागून येईल. राजांचा राज्याभिषेक पार पडला आणि त्या राज्याभिषेकाची मिरवणूक वाजत वाजत या राजमार्गाने मंदिराकडे निघाली. हिरोजी इंदुरकर आधीच त्या गेट समोर उभे राहिलेले असतात. जेव्हा राजांची मिरवणूक पोहोचली आणि राजा हत्तींच्या अंगावरती उतरून राजा गेट मधून मंदिरामध्ये प्रवेश करणार. राजा थांबा, तुम्ही दर्शन घेण्याआधी मला माझं बक्षीस देऊन मंदिरामध्ये पुढे दर्शन जा. मागा हिरोजी, आम्ही तुम्हाला पहिलं वचन दिलं होतं की 10 गावाची वतनदारी, जहागिरी, सोना, खजिना, हिरे, माणिक मोती वाटेल ते मागा या जगदीशरासमोर, आणि त्या साक्षीने आम्ही तुम्हाला बक्षीस देण्यासाठी तयार आहोत. नाही राजा, मला एवढं काही नको. तुमचा गेट मधून मंदिरात प्रवेश करताना तुमचं उजवं पाऊल आणि त्या पाऊलांची धूल माझ्या मस्तकी अभिषेक करत राहील. मला माझ्या वाटेचे पाहिजे. हे नाव तुम्ही आजही गौरवाने बघू शकता की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. एका